शिअर स्ट्रेस जो स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये प्रॉब्लेम आहे तो दोन वेगवेगळ्या मेथडनं सॉल्व करणार आहोत. तर इथं जे आहे ही मेथड 1 आहे आणि इथं जी मेथड आहे ते 2. मेथड 1 जे आहे त्याला आपण डायरेक्ट फॉर्म्युला यूज करणार आहोत आणि मेथड 2 साठी शिअर स्ट्रेस इक्वेशन जे आहे ते यूज करणार आहोत. तर प्रॉब्लेम वाचूया. फाइंड शिअर स्ट्रेस ऑफ रेक्टँगल सेक्शन 100 इंटू 200 mm. 100 mm आणि 200 mm, तर दोन्हीकडे तेच आहे. तर इथं 100 पाहिजेत. बी इज इक्वल टू 100 सबजेक्टेड टू शिअर फोर्स ऑफ 80 किलो न्यूटन. तर बी आणि डी, बी 100, डी 200 आणि एफ जे आहे तो 80 किलो न्यूटन आहे. 80 किलो न्यूटनचं कन्वर्जन करायला आपण काय करतोय, 10⁻³ न मल्टिप्लाय करतोय, म्हणजे 1000 न गुणतोय. ॲट ए लेअर 30 mm अवे फ्रॉम द न्यूट्रल ॲक्सिस. तर हा जो न्यूट्रल ॲक्सिस आहे की जो रेक्टँगलच्या CG पॉईंटमधून जातोय, त्या न्यूट्रल ॲक्सिस पासून 30 mm वरती शिअर स्ट्रेस किती डेव्हलप होणार आहे हे त्यांनी विचारलेलं आहे. युजिंग डायरेक्ट फॉर्म्युला म्हणजे ही मेथड 1 अँड अल्सो बाय शिअर स्ट्रेस इक्वेशन, म्हणजे शिअर स्ट्रेस इक्वेशनचा यूज करून. तर हे जे डायग्राम आहे ते शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम आहे. दोन्हीकडे सेमच आहे. फक्त फरक काय लक्षात घ्या की न्यूट्रल ॲक्सिस पासून ते ह्या लेअर पर्यंत म्हणजे 30 mm पर्यंत जे डिस्टन्स आहे ते y आहे. डायरेक्ट फॉर्म्युलामध्ये हे जे आहे ते y ची व्हॅल्यू झाली. पण जे शिअर स्ट्रेस इक्वेशन मध्ये आहे तर आहे वाय बार. वाय बार याचा अर्थ काय, हे जे टोटल डिस्टन्स आहे 30, ह्याच्या वरती जे डिस्टन्स राहणार आहे, म्हणजे हे समजा 200 असेल तर 200च्या मधून ही लाईन जाते ॲक्सिस, म्हणजे ह्या ॲक्सिस पासून ते वरपर्यंत डिस्टन्स झालं 100. 200च्या नेम म्हणजे 100, म्हणजे ह्या ॲक्सिस पासून ते टॉप लेअर. आता इथून हे डिस्टन्स आहे 30, म्हणजे राहिलं किती, 100 वजा 30 म्हणजे हे डिस्टन्स राहिलं 70. तर हे डिस्टन्स झालं 70. मग आता हा जो रेक्टँगल आहे ह्याचा CG पॉईंट किती अंतरावर येतो, म्हणजे हा CG पॉईंट पासून ती ही लाईन येते d/2. किती येते, d/2. तर तो d/2 प्लस 30 हा झाला आपला वाय बार. तर अशा प्रकारे एवढा चेंज आहे आणि याचे बी आणि डी चे डायमेन्शन सुद्धा चेंजेस होतात. तर पहिल्यांदा आपण बघूया मेथड 1 मध्ये हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा. तर आपल्याकडे इथे डायरेक्ट फॉर्म्युला आहे. Q30 म्हणजे 30 वर असलेला शिअर स्ट्रेस इज इक्वल टू 6F/BD³ ब्रॅकेटमध्ये d²/4 मायनस y². तर इथं एफ ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, बी आणि डी च्या व्हॅल्यूज पण आहेत, त्या व्हॅल्यूज इथं टाकणार आहोत. आणि त्याचबरोबर वाय ची व्हॅल्यू ही डायरेक्ट इथं टाकायची 30. तर तुम्हाला आन्सर मिळेल 5.46 न्यूटन पर m². आता हे जे काय आहे हे कॅल्क्युलेटरवर कसं करायचं, तर 6 गुणिले 80 गुणिले 10⁻³ याचा अर्थ कॅल्क्युलेटरवर EXP लिहिलेला असते. जो MS100चा जो कॅल्क्युलेटर आहे किंवा 82चा, तो EXP दाबल्यानंतर पुढे तुम्हाला काय करायचंय, कॅल्क्युलेटरवर दाखवतो E. आता आपल्याला काय करायचंय, 10⁻³ मग 3 प्रेस करा तर E3 घेईल. याचा अर्थ 10⁻³ म्हणजेच 1000 भागिले 100 भागिले 200चा क्यूब घन ब्रॅकेट 200चा स्क्वेअर भागिले 4 मायनस 30चा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. हे कॅल्क्युलेटरवर टाका, इज इक्वल टू दाबा, तुम्हाला आन्सर मिळेल 5.46. आता आपण मेथड सेकंड बघूया. मेथड सेकंड मध्ये हा जो रेक्टँगल आहे, ह्या रेक्टँगलची बी ची व्हॅल्यू किती, 100, ती 100 इथं घेतली. डी ची व्हॅल्यू किती आहे, 70. ह्या केसमध्ये डी 200 होता, लक्षात घ्या. डी जो होता तो 200 होता. ह्या केसमध्ये डी म्हणजे हा जो वरचा रेक्टँगल आहे त्याचा जो डिस्टन्स आहे तो आहे डी. आणि हा जो वाय बार म्हणजे काय, तर न्यूट्रल ॲक्सिस पासून हे डिस्टन्स 30 आणि ह्या डिस्टन्स पासून CG चं अंतर जे आहे ते d/2.
म्हणजे हा जो डी तो D/2, म्हणजे टोटल आलं 30 प्लस 35 म्हणजे 65. तर न्यूट्रल ॲक्सिस जो आहे हा, इथून हे डिस्टन्स आलं 65. आता आयची व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय आहे, तर I(x(x) घेणार आहोत. बी हा जो बी आहे म्हणजे 100, D³ म्हणजे डी याचा अर्थ 70, सॉरी टोटल 200. आता इथं हा जो डी 200 का घेतला, तर पूर्ण जो रेक्टँगल आहे त्याचा अख्खा मोमेंट ऑफ इनर्शिया किती, तर त्यासाठी इथं डी ची व्हॅल्यू आपल्याला घ्यायची. तर इथं डी म्हणजे हा इथं आपण D1 केला तरी चालेल, ह्याला वेगळा एक नाव देऊया. हा बी आणि हा D1, हा जो आहे तो D1, D1चा क्यूब, D1 घेतला 200 चा क्यूब भागिले 10. आणि हा जो बी आणि डी तो हा झाला रेक्टँगल. आता ह्या रेक्टँगलचा एरिया किती, तर 100 × 70. हा 100 आणि उभा आहे तो 70, आला एरिया 7000. तर एरिया घेताना हा वरचा रेक्टँगल घ्यायचा आहे आणि मोमेंट ऑफ इनर्शिया घेताना पूर्ण हा रेक्टँगल घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि वाय बार घेताना न्यूट्रल ॲक्सिस पासून ते CG पर्यंतचा डिस्टन्स घ्यायचा आहे. आता एफची व्हॅल्यू किती, एफची व्हॅल्यू जी इथं आहे तीच का, तर फोर्स किती 80 × 10⁻³ गुणिले एरिया किती आहे, हा जो एरिया आहे तो काढला इथं 7000. वाय बारची व्हॅल्यू आपण इथं काढली होती 65, भागिले आयची व्हॅल्यू किती आली 66.67 × 10⁻⁶. बी ची व्हॅल्यू काढलेली 100. तर याचा आन्सर सुद्धा सेमच येईल, 5.46 5.46. दोन्हीचे आन्सर सेमच येणार आहेत. आता हे इक्वेशन आहे कॅल्क्युलेटरवर कसं करायचंय, तर 80 × E3 × 7000 × 65 हे ॲज इट इज घेतले, भागिले हे सगळं, भागिले 66.67 भागिले E6 आणि भागिले 100. तर 100 mAh चा कॅल्क्युलेटर असेल किंवा 82चा, त्याच्यामध्ये EXP असं लिहिलेले. पण बाकीचे काही कॅल्क्युलेटर आहे याच्यामध्ये अशा प्रकारचा सिम्बॉल दाखवलाय, गुणिले 10 असं लिहिलेलं आहे. तर तो सिम्बॉल तुम्हाला तिथं यूज करायचा आहे. तर कॅल्क्युलेटर बघा कसला आहे, त्यानुसार मी इथं 100 mAh चा कॅल्क्युलेटर वापरलाय, त्यानुसार हे सगळं दिलेलं आहे. तर ह्या टाईपचे प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करून बघा.